तोपर्यंत आम्ही नेणार घरी. याच्यामध्ये माझ्या बहिणीचा पण हात आहे, त्याचा सख्या मामा जाऊची आपल्याला दिसला आणि त्यानेच तिला मारलंय माझ्या भावाला. त्याला जोपर्यंत न्याय भेटत तोपर्यंत मी उचलणार नाही. ज्यांनी त्याला मारलेले त्या माझ्या वारीचा बी हातात आता त्याच्यामध्ये मला त्याला न्याय भेटेल तेव्हाच मी त्याची बॉडी इथून उचली. मला न्याय भेटल्याशिवाय मी उचलणार नाही. मी त्याच्याबरोबर आडी का मरण होईल आम्ही आडीच बशी राहील. गंगामाता मंदिर परिसराजवळ आपल्या भावाचा या ठिकाणी ताई दादा माझ्या भावाचा आणि माझ्या वहिनीचं 4 दिवसापूर्वी भांडण झालं होतं. तिने भांडणातच सांगून दिलं होतं की याच्यावर वार होणार आहे असं माझ्या आईला मरणार आहे म्हणजे. आणि तिच्या सख्या भावाची अफेअर आहे आणि त्यानेच माझ्या भावाला मारलेलं आहे. आमच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा तिची बोलायची. त्याच्यात माझ्या बहिणीचा हात आहे, तिच्या पूर्ण फॅमिलीचा हात आहे. माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे. पोलिसांतर्फे माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही इथून प्रेत उचलणार नाही. जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही प्रेत उचलणार नाही. काल नेमका रात्री काय प्रकार घडला होता? रात्री त्यांचे आणि माझी आई माझ्याकडे आलेली होती वरंगावला. ते दोघं नवरा बायकोच घरी होते. तिच्याकडे आमच्या आईच्या घरी ते 4-5 माणसं आले. तिने स्वतः सांगितलं की हे तिथे बसले तिथे जा म्हणजे. तिने ॲड्रेस दिला त्यांना. तेव्हा तिने जाऊन डायरेक्ट माझ्या भावाला मार केलं. मागणी काय मग पोलिसांना इतकंच सांगते की माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. त्यांना लवकरात लवकर अटक होऊन फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. नाव सांगा आपण. माझं नाव दीपिका जितेंद्र मोरे. आपण कोण आहे त्यांच्या बहीण. काय सांगणार, आपली मागणी काय नेमकी आता? माझ्या लेखाला जोपर्यंत न्याय भेटत तोपर्यंत मी उचलणार नाही. ज्यांनी त्याला मारलेले त्या माझ्या वारीचा बी हातात आता त्याच्यामध्ये माझ्या लेखाला न्याय भेटेल तेव्हाच मी त्याची बॉडी इथून उचलीन. मला न्याय भेटल्याशिवाय मी उचलणार नाही. मी त्याच्याबरोबर आडी का मरण होईल आम्ही आडीच बशी राहील. मी हलवणारच नाही. माझ्या लेखाला अडवून. काल काय नेमका प्रकार घडला होता? नेमका प्रकारे घरी माझ्या लेखाले प्लाझावर बसलेला आकाश, तिच्या मावश्या 2-3 मावशीची मुलं ते सगळे आमच्या घरी आले. हिने पत्ता दिला त्यांना प्लाझावर बसलेला. ते सगळे तिथं जाऊन त्याला मारून आले. नाव सांगा आपलं नाव सांगा. कोकिळा पंडित बावकर. तक्रार दाखल केली या संदर्भात जो पण आणि आपल्या शालकाची हत्या झालेली आहे, काय मागणी? शालकाची जे माझी हत्या झालेली आहे तर मला पोलिसांतर्फे पूर्ण न्याय मिळाला पाहिजे. आणि हे यांचे जे 3-4 दिवसाआधी जे भांडण झाले होतं त्या भांडणावरनं यांचं हे काहीतरी असं वैयक्तिक वाद झाले. आणि हे जे काही त्यांचं जे आहे ते काही अनैतिक संबंधावरनं काही वाद झाले होते. त्या हिशोबाने त्यांनी बोलले होते की माझ्या सासूजवळ बोलले की जसं यांच्यावरती आता 2 दिवसात वार होणार आहे, 3 दिवसात वार होणार आहे. तर माझ्या सासूंनी माझ्या मिसेसला सांगितलं, माझ्या मिसेसनी मला सांगितलं. त्या हिशोबाने ते मी तुम्हाला सांगतोय तसं. तिला पूर्णपणे जाणीव. मागणी काय आपली आता? आपली मागणी काय आता? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पोलिसांतर्फे परिपूर्ण प्रतिसाद मिळाला पाहिजे. आणि व्यवस्थित जे काय आहे जे गुन्हेगार आहे खरोखर त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. यापुढेच आपलं म्हणणं आहे. यापूर्वी काही वाद होते का त्यांच्यात? यापूर्वी त्यांचे वैयक्तिक फॅमिली मॅटरमध्ये त्यांचे वैयक्तिक 2 नवरा बायकोंचे वाद होते. फेर पकडले गेलो होते आणि त्यांनी महिला रक्षा समितीमध्ये पण हे केलं होतं. तर आपण समजाबूज करून त्यांना आणलं होतं आपण त्यांना. त्यावेळेसही आम्ही 2 नवरा बायको तिथं होतो. आमचंही त्याच्यात नाव होतं. अच्छा, काल नेमकी काय घटना घडली होती मग? काल आम्ही वरणगावला होतो. जसं मला फोनवरून आला मेसेज किंवा असं झालेलं आहे की आकाशवरती इथे वार झालेले आहे, तसं मी यांना खोटं सांगून किंवा सांगितलं ऐन वेळेवर की वार झालेलं आहे असं झालं तर यांना जास्ती बसेल म्हणून मी खोटं सांगून इथपर्यंत आणलं. आणि इथं आणल्यानंतर मग रात्री जेव्हा मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा पोलीस पंचनाम्यामध्ये सर्व गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या आहेत. नाव सांगा आपलं. माझं नाव जितेंद्र मुरलीधर मोरे. आकाश हा माझा शालक होता. थँक्यू.